मिळेल. 3 षटकांची मॅच सुरुवात करतोय बॉलर आणि समोर आहे बॅट्समन. इथून मात्र तयार आहेत. ऑन साइडला उजव्या हाताचा बॅटर आपल्याला इथे पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर मात्र तयार असेल. बिबट्या नॉन स्ट्राईक एंडला आपण बालाजी याला पाहाल. 4 ओव्हरची ही मॅच. रोहन पाटील, सोहम पाटील, सोहम दरे यांच्याकडून 500 रुपयाचं वार्षिक. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असेल. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. फिरून मारण्याचा प्रयत्न. इथून मात्र मिस टायमिंग शॉट आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा बॉल. एक धाव देऊन जाईल आणि एक धावेनं मात्र सुरुवात होतीये. अमन हातमडे यांच्याकडून लगातार 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथे डिपॉझिट झालेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असेल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पुढचा बॉल ब्लॉकहोल मध्ये टाकलेला हा बॉल आपण पाहिला. हलक्या हाताने पुश केला, सिंगल आली. दुसरीची मागणी नकार दिला. बालाजी खेळणार स्ट्राईकला. पहिलं षटक, पहिला बॉल वाईट. दुसऱ्या बॉलवर एक धाव. एक धावेनं टीमची टोटलचा जर विचार केला 2 धावा. बालाजीची पहिल्या बॉल मध्ये जर विकेट काढली ना तर अतुल शेठ भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल गोलंदाजाला. आणि 2 लंडन. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथून मात्र सिंगलची मागणी केली जाते. एकच धाव मिळणार. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहाल 3. टोटलची जर विचार केला आपण धावपळकावर 3 धावा धावपळकावर पाहायला मिळतील. द विकेटनं मात्र बॉलर तयार असेल. फिरवून मारण्याचा प्रयत्न. इथून मात्र फर्स्ट व्हाईट बॉल कॉल आहे. एक्स्ट्राची 1 धाव. 4 धावांपर्यंत प्रवास करतोय. आता घालील लोटांगण घ्यायला लागले अंपायर सुद्धा. आरतीचं शेवटचं चरण आहे. बॉलर तसा आहे. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा तोच बॉलर तयार असेल. नेक्स्ट बॉल साठी अजून एक घालील लोटांगण. व्हाईट बॉल कॉल. 3 बॉल लगातार जरी डॉट घेतले तरी 1000 रुपयाचं पारितोषिक कुणाकडनं? अमन हातमोडे यांच्याकडून डिपॉझिट केलेलं आहे. जास्ती लांबणीवर चालल्या षटका. फिरून मारला. या बॉलला वॅकंड एरियामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत असलेला चौकार आला. 4 धावांना मात्र टोटल मध्ये झाली वृद्धी. रनसंख्या वाढत चाललेली आहे. पुढे सरकत आहे. 9 धावा धावपटलावर. बालाला बिबट्याने वाकवला. चला बॉलिंग ट्रॅकवर तोच गोलंदाज. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आपण रोहन पाटील याला पाहाल. रोहन पाटील या प्रेमच्या गांडीव मार शिपट्या. वध विकेटनं यावेळेला बॉलर तयार असेल. रोहन पाटील खराब बॉल फेकतोय. लांबणीवर चाललाय हा षटक. धावपळकावर धावा. 1 न पुढे सरकेल. 10 धावा. दहा धावा धावपटलावर पाहायला मिळतील. खूप मोठं षटक पॉवर प्लेचं रोहन पाटील हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. समोर बॅटर उजव्या हाताचा तयार आहे. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये असलेला खेळाडू आणि पहिला विकेट इथून डाऊन. सिया टीमनी सर्वांना वाकवलं पण एकच बिबट्याने त्यांना वाकवला. कॅच कोणी घेतली यार सांगा ना. गावातल्याच नाही सगळे. मनोज धुमालने घेतली. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. चला लगेच सुरुवात करा. पॉवर प्लेचं हे षटक थोडंसं लांबणीवर चाललंय. टीमची टोटल धावसंख्या 10 धावा. 1 विकेटच्या मोबदल्यात अद्याप 2 बॉल शिल्लक असतील या षटकातले. रोहन पाटील हा षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असेल. अजून एक खराब बॉल.
खूप लांबणीवर चाललंय हे षटक. पहिलं पॉवर प्लेचं षटक खराबरित्या हाताळतोय गोलंदाज रोहन पाटील. आता मात्र सावधगिरीची गोलंदाजी करावी लागेल. हा ब्लॉक मध्ये टाकलेला बॉल आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे. सिंगलची मागणी केली जाते. एक धाव पूर्ण आणि या एक धावेने टीमची टोटल 1 न पुढे सरकेल. धावपळकावर धावा लगावला जात आहेत अद्याप 12 धावा. बारा धावा. रोहन पाटील मोठं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला फिरवून मारण्याचा प्रयत्न अगदी खाली राहिला. अजून एक वाईट बॉल. षटक संपायचं नाव घेत नाहीये. आज ओ नशीब या बॉलवर आपण पाहतोय फ्लिक केला बालाजीनं आणि सरळ फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4 धावा आल्यात. षटकाची होते समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 16 धावा. 17 धावा आहेत. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. टीम मिटिंग करू नका. लगेच दुसऱ्या गोलंदाजाला आपण गोलंदाजी द्यावीत. सगळ्यात जास्त टेन्शन आपण पंड्याला पाहतात जो सिलिमी डॉपला उभा आहे. फिल्डिंग मध्ये संपूर्ण त्याच्या हातामध्ये सूत्र आहेत. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. बॉलर आहे. इथून मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. निर्धाव चेंडूची झाली सांगता. वन बाउंसचा इशारा केलाय. प्रणित पाटील हा गोलंदाज आहे. नेक्स्ट बॉल साठी पुन्हा एकदा प्रणित तयार असेल. प्रणित ही खराब बॉल टाकतोय. एक्स्ट्राची एक धाव मिळून जाईल. 18 धावा धावपटलावर. 1.1 षटकाची समाप्ती अद्याप होताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रणित पुन्हा एकदा तयार. अजून एक खराब बॉल. प्रणित पाटील बॉलिंग ट्रॅकवर आहे. 19 धावा धावपटलावर. अजून एक चांगला बॉल फेकण्यात आलेला आहे. यावेळेला आपण पाहिलं सिंगलची मागणी केली जाते. 1 न धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल होईल. 20 धावा 20 रन. 1 विकेटच्या मोबदल्यात 1.2 षटकाची झाली या समाप्ती. प्रणित पाटील बॉलिंग ट्रॅकवर असेल. समोर आहे विजय बालाजी. बोलतो बघ, बिहारच्या काठीवर उपट्या म्हणून. सांग अजून बॉल. फिरवून मारण्याचा प्रयत्न बालाजीच्या अंगलट आलाय. बालाजीचं या मॅच मध्ये थोडस प्लॅनिंग मिस्कलित होतोय कारण बॅटच्या रडार मध्ये बॉल येत नाहीये. अजून एक डॉट बॉलची झाली समाप्ती. दर्जेदार गोलंदाजी. 1.3 षटक. 3 बॉल या षटकांमधले शिल्लक असतील अजून. यावेळेला टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला. सिंगल आली. दुसरीचा कोणत्याही प्रकारचा इरादा नाहीये बॅट्समनचा. एकच धाव. टीमची टोटल 21 धावा 1 विकेट. एक विकेट 21 धावा आपण इथून पाहाल. हाही ब्लॉकल मध्ये टाकलेला बॉल आपण दर्जेदार पद्धतीनं गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळाली. दुसरीची मागणी केलेली आहे. रनआउटचा चान्स होऊ शकतो. डायरेक्ट हिट झाला असता. कव्हर बाकी पंड्याची अगदी दर्जेदार आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 23 धावा धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात. शेवटचा एक बॉल शिल्लक. 1.5 षटकाचा खेळ संपलाय. 4 षटकांची मॅच असेल. शेवटचा एक बॉल. यावेळेला आपण पाहिलं सराव बॅटने खेळलाय ऑन साइडला. ओव्हरची झाली समाप्ती. 23 धावा 2 षटकाच्या समाप्ती अंती 1 विकेटच्या मोबदल्यात. चला टीम मीटिंग नको. लगेच तिसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजाला आपण पाठवून द्यावं. चिरायू वॉरियर्स विरोधात आपण सिया सुपर किंग या 2 संघांना पाहत आहात. दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विराज नाईक. विराज नाईक
चला मॅचला होतीये सुरुवात. लगेच तात्काळ मॅचला सुरुवात करून देत असताना आपण बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असेल. हा उडवलाय बॉल, उंच उडवलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील परंतु मिसफिल्ड झाली आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. वर गेलं तर नक्की. चार गेला ना नक्की. चौकार आलाय. स्वराज नाईक यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल विराज नाईक साठी. चला विराज तयार आहे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलला फिरून मारलाय बालाजीनं मिड विकेट क्षेत्रामध्ये. तिथे प्रोटेक्शन आहे परंतु किती धावा येणार हे पाहणं अतिशय गरजेचं असेल. रनआउटचा चान्स बनू शकतो परंतु 2 धावा कंप्लीट. 2 धावसंख्या पुढे सरकते. 29 धावा 2.2 ओव्हर्स मध्ये. 29 धावा. विराज नाईक बॉलिंग ट्रॅकवर आहे. बॉलिंग ट्रॅकवर विराज पुन्हा एकदा पुढच्या बॉलसाठी फिरून मारण्याचा प्रयत्न आहे परंतु यावेळेला आणखीन एक खराब बॉल आपण इथे पाहाल. व्हाईट बॉल कॉल आहे. एक्स्ट्राची 1 धाव. टीमची टोटल 1 न पुढे सरकेल. धावपळक्यावर धावा आहेत त्या मात्र 30 धावा. 3-0. व्हाईट बॉल खूप फेकले जात आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. व्हाईट बॉल आहे कशाला चर्चा करताय. काय झालंय त्याला? हॅलो काय हा निर्धाव चेंडू. मला काय चला टाइमपास करू नका प्लीज. घ्या घ्या लगेच. काय व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल सिंगल. 1 धाव आली. 1 न पुढे धावसंख्या सरकेल. 2.2 षटका. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. विराज नाईक. विराज नाईक याचा पुढचा बॉल समोर आहे बालाजी. इथून मात्र फिरून मारला. यावेळेला आपण पाहिलं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. आमिर काय चौकार की षटकार. चौकार आहे. 4 धावा येतील. 4 धावेनं पुढे धावसंख्या पुढे सरसावेल. धावपळकावर धावा येतात 34. बॉल झालेले आहेत अद्याप 3 बॉल. चला बॉल द्या दुसरा लगेच. चला बॉल द्या ना पटापट. 3 वाजलेत. अजून सामने आहेत बरेचसे. यावेळेला मात्र गोलंदाज पुन्हा एकदा नव्यानं विराज नाईक हा बॉलिंग ट्रॅकवर असेल. समोर आहे बालाजी. विराज नाईक याचा पुढचा बॉल बालाजीसाठी. यावेळेला एज लागली. शॉर्ट थर्ड मॅनला असलेला खेळाडू जोपर्यंत फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 35 धावा धावपटलावर. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. 2 बॉल शिल्लक असतील या षटकामधले. या 2 बॉलवर कितपत धावसंख्या नेऊन ठेवतायत मनोज आणि विजय बालाजी. 8 बॉल आणि 17 धावांची बहारदार खेळी करतोय विजय बालाजी आणि 5 बॉलमध्ये 4 धावा करतोय तो अर्थातच मनोज. मस्त बॉल फेकलाय. इथून मात्र निर्धाव चेंडूची झाली सांगता. टीमची टोटल तिथे स्टॉप झालेली आहे. 35 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक. चला बॉलिंग ट्रॅकवर आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. अंपायर शाह आम्हाला पण आणा. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. काय टाइमपास करताय.
काय झालंय? विकेट आहे. चला ठीक आहे, व्यावसायिक अंपायर नाही आहेत, आपल्याच गावाच्या मॅचेस आहेत. आपण कधी कधी आपल्याला एवढी मोठी कट लागली असली तर कधी कधी अंपायर्सला पण आपण सहकार्य करावं अशी विनंती असेल सगळ्या यांना. व्यावसायिक अंपायर्स थोडेसे रेस्ट करतायत आपले. एज लागले, विकेट डाऊन. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर विराज नाईक. अपील व्हायला लागते, अपील नव्हती झाली मगाशी. आता लास्ट बॉलला काय झालं? सगळ्यात महत्वाचं अंपायरचं त्याच्यामध्ये काय असतं, तुम्ही अपील नाही केली तर एलबीडब्ल्यू ला पण आउट नाही देणार. आऊट झाला ना मगाशी. मी कित्येक वेळा सांगतोय फास्ट घ्या. यावेळेला आपण पाहतोय इथे क्षेत्ररक्षक उभा आहे, विकेट डाऊन. चला नवीन बॅट्समन आपण मैदानामध्ये दाखल व्हा. लगेच नवीन बॅट्समन येऊ द्या मैदानामध्ये. टीमची टोटल धावसंख्या मात्र तिथे स्टॉप झालेली आहे. धावपळकावर धावा स्टॉप झालेल्या, फ्रीज झालेल्या आहेत. नवीन बॅटर आपण मैदानामध्ये दाखल व्हा लगेच. बॉलर विराटची ओव्हर संपली ना, नवीन बॉलर आता संपली. तो बॉल का डॉट दिला, शेवटचा बॉल काय झाला? विकेट दिला त्या बॉलवर. 3 षटक संपतायत. टीमची टोटल धावसंख्या 35, 3 विकेटच्या मोबदल्यात. धावा किती झाले? मार किती झाले? आऊट किती झाले? ती- चला 3 विकेट गेले तर 35 धावा आपण पाहाल. शेवटचं एक षटक शिल्लक आहे. शेवटच्या एक षटकामध्ये हा फिरून मारला. यावेळेला आपण पाहिलं बॅकवर्ड स्पेअरला क्लिअर करत असलेला हा पहिल्याच बॉलवर आपण चौकार पाहाल. 4 धावा, 35 आणि 4 29 धावा आपण 39 धावा आपण धावपळकावर पाहाल. 5 बॉलचा खेळ शिल्लक. बॉल हरवला असेल, चला दुसरा बॉल रेडी ठेवायचा. 2 चॉईस बॉल आपण तयार ठेवायचे. हा बॉलर कोण आहे? पंढरनाथ भोपी, शंभो बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. इथून मात्र बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा पंड्या आमचा आणि आता स्ट्राईकला कोण आहे? विजय बालाजी ऑन स्ट्राईक. हाही मोठा फटका खेळलाय, झेलबाद होण्याची दाट शक्यता. आणि इथून मात्र षटकारानं मात्र धावसंख्या 6 न पुढे सरकेल. 45 धावांपर्यंत प्रवास करतोय बॅटिंग करत असलेला संघ. त्याच्या आधी आऊट कोण झाला? संदेश नॉन स्ट्राईक एंडला आहे. तांबेचं नाव. पंड्या बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. यावेळेला अजून एक 20 मध्ये खेळलेला बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. आला चौकार. 4 धावेनं टीमची टोटल पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. टोटल धावसंख्येचा जर विचार केला, धावपळकावर धावा लगावल्या जात आहेत त्या मात्र 49 धावा. चला बॉल आलाय पुन्हा एकदा. शेवटच्या षटकामधले 3 बॉल फेकायचे बाकी आहेत. 49 धावा धावपटलावर पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवर मात्र गोलंदाज सज्ज असेल. फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन. चला बालाजी घ्या, समोर या लगेच. फिरून मारला यावेळेला. आणखीन एक मोठा दर्जेदार फटका. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. शेवटची 2 बॉल शिल्लक. 6 न टीमची टोटल पुढे सरकेल. धावपळकावर धावा लगावल्या जातील त्या मात्र 55 धावा. अर्धशतक क्रॉस करतोय. हाही एक चमत्कारिक बॉल फेकला गेला पंड्याच्या वतीनं. आणि इथून मात्र 3.5 षटकाचा खेळ संपला. शेवटचा एक बॉल पहिल्या पूर्वार्धासाठी. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. 13 बॉल आणि 37 धावांचा नॉट आउट इनिंग खेळतोय. आणि या शेवटच्या बॉलवर मात्र आणखीन एक मोठा दर्जेदार फटका येतोय की विकेट. शेवटला घेतलेला पंड्यानी विकेट आणि मकसद साध्य झालाय पंड्याचा. म्हणजे ज्या विकेट साठी पंड्याला इथे आमंत्रित करण्यात आलं होतं, तो विकेट मात्र नावावर लागलाय पंड्याच्या. 24 बॉल आणि 56 धावांची गरज आहे. इकडे ये ना जरा. चला या फिल्डिंग साठी लगेच या आतमध्ये बालाजी टीमचे खेळाडू. हे 2 आऊट कसे झाले सांग मला. या जरा फिल्डिंग साठी आतमध्ये लगेच. पहिला कोण आऊट झाला? पहिला मनोज आऊट झाला. कॅच आऊट झाला का?
3 वाजले जवळजवळ. चला अंपायर्स तुम्ही मैदानामध्ये जा लगेच. अंपायर्स तुम्ही बाहेर नका येऊ. चला मैदानामध्ये लगेच मॅचला सुरू करायची. आपल्याला आघाडीचे 2 बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत बॅटिंगसाठी. 24 बॉल 56चा पाठलाग करायचा आहे. 2 बॅट्समन आपण मैदानामध्ये लगेच पाठवून द्या. मला विजयचे धावा पाहिजे. चला फिल्डिंग लावा. कॅप्टन बालाजी फिल्डिंग लावा लगेच. आघाडीचे 2 बॅट्समन लगेच या ना मैदानामध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या. प्रथम गोलंदाजीसाठी विजय बालाजी हा तयार असेल. कशा पद्धतीने गोलंदाजी होते हे आता पाहावं लागेल. 30 यार्ड सर्कलचं बंदिस्त षटक या मॅच नंतर लगेच संपल्या बॉल आउटचा जो आहे तो खेळ चालू होईल, लक्षात घ्या. चोवीस बॉल 56 धावांचा पाठलाग करायचे. आघाडीचे 2 बॅट्समन मैदानामध्ये दाखल सुद्धा झालेले आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण वळूयात मॅचकडे, जेथे पहिली गोलंदाजीसाठी गोलंदाजाचा वापर केला जाईल. कोणता गोलंदाज इथे मात्र आमंत्रित केला जातोय हे पाहणं अतिशय गरजेचं असेल. कोणी माईक जर तिकडे नेला असेल तर तो माईक इथे समालोचन कक्षामध्ये घेऊन या प्लीज. इथे लागतोय तो. आघाडीचे 2 बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. समोर आहे बॅट्समन स्ट्राईकला खेळणारा बॅट्समन, उजव्या हाताचा बॅटर. बॅट्समन कोण आहे रे? कल्पेश शेट्टी. कल्पेश स्ट्राईकला खेळतोय आपण. मन्याला पाहाल. बॉलिंग ट्रॅकवर प्रथम गोलंदाजासाठी गोलंदाज तयार आहे. लो फुल टॉस बॉल, पहिलाच बॉल आपण पाहिला. थर्ड मॅन फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला जातोय. 1च धावील. प्रेम शिंदे हा बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. 1 बॉल संपतोय. 1 धाव आलेली आहे. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला इथे पाहायला मिळेल. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, लगेचच गोलंदाजीसाठी तयार राहायचं आहे. अपील केली जाते पंचांकडे. अगदी परफेक्ट मिडल ऑफ द स्टंप, अगदी बरोबर यष्टांच्या समोर पकडला गेला हा विकेट. पहिला विकेट इथून माघारी परतवलाय गोलंदाजानं. प्रेम शिंदे हा बॉलिंग ट्रॅकवर असलेला गोलंदाज असेल. दीपक दिघे यांच्याकडून मन्याला षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहा, दीपक दिघे यांच्याकडून मन्यासाठी षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रणित संघमालक आहे स्वतः. प्रणित खेळणार स्ट्राईकला. यावेळेला आपण पाहिलं डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची झाली सांगता 1 वर 1 असं समीकरण आहे बॅटिंग करत असलेल्या संघाचं. प्रणित पाटील लगातार 2 षटकार मारले तर विनायक धुमाल यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु सध्याच्या घडीला आली सिंगलनं धावसंख्येमध्ये पडलं भर. टीमची टोटल आहे 2 धावा. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल शेपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल घरंगळत जातोय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 1 धाव जमवली जाते. टीमची टोटल 1 न पुढे सरकेल. 3 धावा असतील. 5 बॉल संपलेले आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक पहिल्या षटकातला.
अंतर आता वाढत चाललंय, त्यामुळे जिंकण्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील बॅट्समनला. निर्धाव चेंडूची झाली सांगता. षटक क्रमांक पहिला इथे संपतोय. टीमची टोटलचा जर विचार केला 3 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. 18 बॉल आणि आता 53 धावांची असेल गरज. नवीन गोलंदाज सनी काजारे. 18 बॉल 53 धावांची गरज. सनी काजारे नवीन बॉलर आपल्याला मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा हाताळताना. आता नकाना सराव करू घ्या. सनी काजारे तयार असेल. समोर बॅटर उजव्या हाताचा. 3 धावा आहेत 1 षटकामध्ये 1 विकेटच्या मोबदल्यात. पहिला बॉल वाईट टाकलाय. 4 धावा धावपटलावर. पहिलाच बॉल खराब फेकला गेला. धावसंख्येमध्ये झाला बदल. 4 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. यावेळेला आपण लॉफ्टेड शॉट पाहतोय. ऑन साइडला फ्लिक केलाय. तिथे प्रोटेक्शन आहे. 1च धाव मिळणार. 5 धावा धावपटल्यावर आहेत. 1.1 षटकाची झाली समाप्ती. 4 षटकाचा खेळ आहे. टार्गेट 56चा आहे. या बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु झेल झालाय ड्रॉप आणि बॉल पाठीमागे जाईल का चौकारासाठी. यस 4 धावा आणि 4 धावांना 9 धावांपर्यंत प्रवास करतोय. 1.2 षटकांमध्ये 1 विकेटच्या मोबदल्यात. नऊ धावा. अजून एक दर्जेदार फटका इथून पाहायला मिळतोय. झेल बाद होणार का. यस कॅच. लगेच पुढचा विकेट आपण मैदानामध्ये रवाना करायचा आहे. चक्की जर पहिल्या बॉल मध्ये आउट झाला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल कृष्णाला. यावेळेला फाईन केलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवर चौकार आला. 4 न धावसंख्या पुढे सरकेल. 13 धावांची इथे 13 धावा जमवलेल्या आहेत. 1.3 षटकांचा खेळ इथे मात्र संपलेला आहे. यावेळेला मात्र बॉलर तयार असेल. 4 बॉल संपलेले या षटकातले. अजून एक दर्जेदार बॉल फेकला गेला. निर्धाव चेंडूची झाली सांगता. शेवटच्या 1 बॉलचा खेळ शिल्लक दुसऱ्या षटकामधला. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली 13 धावा आहेत 2 विकेटच्या मोबदल्यात. कृष्णा यावेळेला मात्र षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिलीत तर 13 वर 2. अमन हातमोडे यांच्याकडून आपण चक्कीला पाहाल. 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. लगातार बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. तेरा धावा आहेत 2 विकेटच्या मोबदल्यात. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. विजय बालाजी सरळ बॅटने केलाय. विजय बालाजी या बॉलवर मात्र चौकार ठोकतोय. मन्या धावपळक्यामध्ये होते बदल. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा. विजय बालाजी पुन्हा एकदा तयार असेल. अंतर वाढत चाललंय. अजून एक दर्जेदार फटका इथून पाहायला मिळतो. मन्याचा सिंगल धावेल. बालाजीला षटकार जरी मारला बॅट्समननं तर तरी त्याला 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. अनीस धुमाल याच्याकडून जर बालाजीला षटकार मारला तर 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट डाऊन आणि ज्या विकेटची आपण वाट पाहत होतो तो पंड्या शंभो मैदानाच्या आतमध्ये दाखल.
पांड्याने जर षटकार मारला तर माझ्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. कुठला? हा, हे 500 रुपये घेऊन जा. धावसंख्या जर पाहिली तिथे स्टॉप झालेली. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. चला, बॉलिंगला सुरुवात होतीये. बालाजीचा पुढचा बॉल आपण पाहाल. पंड्या खेळतोय स्ट्राईकला. हलक्या हाताने या बॉलला फ्लिक करण्याचा प्रयत्न. झील ड्रॉप होतोय. सिंगल आली. टोटलचा विचार केला 19 धावा धावपटलावर पाहायला मिळतील. 19 म्हणजे आता 7 बॉल असतील आणि 37 धावांची गरज असेल. अजून एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र डॉट बॉल निघाला. ओव्हरची झाली समाप्ती. 6 बॉल 37 धावांची गरज. नवीन बॉलर लगेच तातडीने मैदानामध्ये पाठवून द्यायचंय. चला, बॉलिंगवर आपण नवीन गोलंदाज पाहाल. शेवटचा षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल. राऊंड विकेटने यावेळेला मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारचा धाव घेण्याचा संपर्क होत नाहीये. नकार दिलाय पंड्याने. त्याला षटकार मारायचे कुठल्याही परिस्थितीत. निर्धाव चेंडूची झाली सांगता. 5 चेंडू 37 धावांची गरज आहे. पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहिलं हलक्या हाताने डिफेन्स करण्याचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारचा धाव नाहीये. दुसरा बॉल निर्धाव. यानंतरचा बॉल आउटचा आहे ना. रेडी राहायचंय. मॅच संपेल जशी आपण बॉल आउट साठी मैदानाकडे वळणार आहोत. यावेळेला उडवला हवेमध्ये. पुन्हा एकदा विकेट जाण्याची दाट शक्यता आणि इथून मात्र माघारी परतावं लागेल. पंड्या शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. शेवटची 3 बॉल. बॉल आउट साठी 1 बॉलर आणि 1 कीपर. 3 बॉलर आणि 1 कीपर. 4च जण आतमध्ये असतील याची दक्षता घ्या. प्रत्येक टीमचे फक्त 4 खेळाडू आतमध्ये असतील. व्हाईट बॉल एक्साची 1 धाव. 3 बॉल असतील शिल्लक. हा, विकेट जातोय, माफ करा. म्हणजे 2 बॉल असतील शिल्लक. मग ही मॅच संपल्यानंतर पहा 3 बॉलर 1 कीपर. प्रत्येक टीमचे 4च खेळाडू मैदानामध्ये असतील याची दक्षता घ्या. वळूया पुढच्या बॉलकडे. 1 बॉल शिल्लक आहे शेवटचा.